मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णा आजी रागातच अर्जुनला म्हणतात, ही परिस्थिती तर फक्त तूच निर्माण केली, अर्जुन. तेव्हा सर्वजण अर्जुनकडे पाहतच राहतात, तर प्रिया मात्र गालातच हसते. त्यानंतर सायली आता प्रतिमाला विचारते, प्रतिमा आत्या, अहो, तुम्हाला माहीत होतं ना हे सगळं? तरीही तुम्हाला एकदाही मला सांगावंसं नाही वाटलं का? मग आता प्रतिमा एकदमच गप्प बसते आणि आता तिला आठवतं की सायलीने मला कॉल केला होता. आई बाबा, पूर्णा आजी तिकडे कशासाठी आले आहेत? तुमचं काही बोलणं झालं का? मी सायलीला काही सांगितलं नाही, पूर्ण आईने मला तसं सांगितलं होतं. हे सगळं आठवल्यानंतर प्रतिमा ही सायलीला म्हणते, बाळा, अगं, मला खरंच तुला सांगायचं होतं, परंतु. असं म्हणून ती थोडी पुढे येते, तर लगेचच प्रिया प्रतिमाला अडवत म्हणते, आई, कुणालाही काही एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाहीये, समजलं? तेव्हा अर्जुन सायलीला अजूनच प्रियाचा राग येतो, अगं, ती सर्वांसमोर ना तुला अपराधी वाटायला लावतीये, आणि तसंही आमच्या लग्नाचं सुख तिला कुणाला मिळवूनच द्यायचं नाहीये ना? तेव्हा आता लगेचच प्रतिमा म्हणते, थांब, तन्वी, मला बोलू देत अगोदर. मग त्यावेळी लगेच प्रतिमा सांगू लागते, सायली, तुझा गैरसमज होतोय. मी तुला सांगणारच होते, बाळा, परंतु पूर्णाईने माझ्यासमोर हात जोडून मला विनंती केली की, या लग्नाबद्दल अगोदर कुणालाच कळू द्यायचं नाही, कारण तुम्हा दोघांना हे लग्न आवडणार नाही, हे तर सर्वांना माहीत होतं. आणि शिवाय रविराजांचीही परवानगी मिळाली नसती. तेव्हा अर्जुनला मोठा धक्काच बसतो, कारण त्याला समजलेलं असतं की सिनियरला सुद्धा माहीत नाही की या दोघांचं लग्न झालंय. पुढे प्रतिमा म्हणते, बाळा, पण माझी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न कर ना जरा. अगं, अश्विन लाखात एक मुलगा आहे, मग जावई म्हणून मी त्याला कशी नाकारू? पूर्णाजी रागातच म्हणतात, तुमच्यापासून लग्न लपवून ठेवण्याचा हा प्रतिमाचा नाही, तर माझा निर्णय होता. आता यावर काही बोलायचं नाही का तुम्हाला? तेव्हा अर्जुन सायली एकदमच गप्प राहतात, कुणी काहीही बोलत नाही. तर आता प्रिया मोठ्या तोऱ्यातच सायलीकडे पाहत असते. मग त्याचवेळी कल्पना पुढे येत म्हणते, तुम्ही आडवे आलात ना म्हणून माझी सून अशी दारातच खोळंबली आहे, आणि तिचा गृहप्रवेश सुद्धा खोळंबलाय. लगेचच ती विमलला म्हणते, विमल, जा पटकन आतमध्ये, मी ओवाळायला ताट घेऊन ये. बरोबर तांदळाचं माप सुद्धा घेऊन ये. विमल म्हणते, मला मगाशी पूर्णा आईने सांगितल्याप्रमाणे मी या दोन्हीही गोष्टी केल्या आहेत. तेव्हा सायलीला आता आश्चर्याचा धक्काच बसतो. तेव्हा विमल म्हणते, हो, मी मगाशीच ही सर्व तयारी केली आहे, परंतु मला माहीत नव्हतं नक्की कशासाठी ही तयारी चालली आहे. तेव्हा आता लगेचच कल्पना म्हणते, आता तुला समजलं ना? मग जा आतमध्ये आणि सगळं व्यवस्थित बाहेर घेऊन ये. तेव्हा आता ठीक आहे असं विमल म्हणते आणि आतमध्ये जाते. तर आता प्रियाचा गृहप्रवेश होणार म्हणून सायली आणि अर्जुन आतमध्ये जातात. तेथे गेल्यानंतर ते दोघेही रागातच प्रियाकडे पाहत असतात. तर प्रिया आता लगेचच पुढे येते. तर अश्विन म्हणतो, पूर्णा आजी, मी पाया पडतो तुझ्या. तेव्हा अश्विन प्रिया जोडीनेच पूर्णा आजींचा आशीर्वाद घेतात. आतमध्ये आता मधुभाऊ प्रियाकडे पाहतच राहतात. तेव्हा प्रिया आता मधुभाऊंकडे हसत पाहत असते आणि त्यानंतर जरा ती घाबरते, कारण आता जे लॉकेट तिच्या गळ्यात असतं, ते लॉकेट लहानपणी सायलीकडे असतं, हे तिला समजतं. आणि जर या मधुभाऊने ओळखलं की हे लॉकेट सायलीकडे होतं, माझ्याकडे कसं आलं, तर मोठा घोळ होईल. मी तन्वी नाही, तर सायली तन्वी आहे, हे लगेच म्हाताऱ्याला समजेल, असं म्हणून लगेच साडीच्या पदराखाली ती ते लॉकेटच लपवते. त्यानंतर आता मधुभाऊ हे सायलीला विचारतात, काय ग, तू मला याबद्दल अगोदर का नाही सांगितलंस? तेव्हा सायली सांगते, मधुभाऊ, मला सुद्धा आत्ताच समजले या सगळ्याबद्दल, आणि म्हणून तर मी हे लग्न थांबवू शकले नाही. मग त्याचवेळी कल्पना, विमल सर्व तयारी करून पुढे येतात. तेव्हा पूर्ण आजी कल्पनाला म्हणतात, ये, पुढे ये, आपल्या नवीन सुनेचं आपल्याला आता घरामध्ये स्वागत करायचंय. तेव्हा प्रिया खूपच खुश होते. तर अश्विन तिच्याकडे पाहतो. तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणते, मामी, माझी एक छोटीशी इच्छा आहे. तेव्हा अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात आणि मनातच विचार करतात, झाली, हिची नाटकं सुरू. त्याचवेळी लगेचच आता कल्पना विचारते, बोल ना, बाळा, काय इच्छा आहे तुझी? तेव्हा प्रिया म्हणते, माझी मनापासून अशी इच्छा आहे की माझा गृहप्रवेश हा सायलीने करावा. असं प्रिया सायलीकडे पाहत म्हणते. तेव्हा सायली, अर्जुन आणि मधुभाऊ यांना खूपच राग येतो, तर बाकी सर्वांना मोठा धक्काच बसतो की प्रिया अशी काय मागणी करते. तेव्हा पूर्ण आजी लगेचच म्हणतात, काय ग, तिचा ना आपल्याशी संबंध ना या घराशी संबंध, आणि तिच्याकडून तुला गृहप्रवेश करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता प्रिया विचारते, काय फरक पडतो त्याने? तेव्हा कल्पना म्हणते, फरक तर पडतोच, कारण तुझ्या इच्छेप्रमाणे जर तिच्याकडून तुझा गृहप्रवेश करून घेतला,
तर लगेचच आम्ही तिचा सून म्हणून स्वीकार केला आहे असं त्या सर्वांना वाटेल. त्याच वेळी आता प्रिया म्हणते, मामी, तुम्ही तिला सून मानत नाही हे मला माहीत आहे, परंतु ती या घरच्या मोठ्या मुलाची बायको आहे आणि हे तर नाकारता येणार नाही ना. आणि कायद्याने व नात्याने ती या घरची मोठी सूनच आहे. आणि मग तिने जर धाकट्या सुनेचा गृहप्रवेश केला तर यात चूक काय आहे? तेव्हा सर्वांनाच आता प्रश्न पडतो, करावं काय? सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहत राहतात, कारण प्रियाच्या मनातून नक्की काय आहे हे कुणालाच समजत नाही. काही कळत नसतं. त्यानंतर प्रताप म्हणतो की चुकीचं काही नाहीये, परंतु मला नाही वाटत त्याची एवढी गरज आहे. म्हणून तेव्हा प्रिया म्हणते, मामा, असं नसतं. अहो, मी या घरामध्ये नाती जोडायला आली आहे. आणि तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की सायली माझा किती तिरस्कार करते. पण कसं आहे ना, माझ्या मनात तिच्याविषयी असं काहीच नाहीये. आणि माझ्या मनात तिच्यासाठी फक्त आणि फक्त प्रेमच आहे. मला आता मागचं सर्व काही दूर करून नव्याने नातं जोडायचंय. आणि हा गृहप्रवेश जर तिने केला तर आमच्या नात्याची ही नवीन सुरुवात असेल. तेव्हा अर्जुन आणि सायली खूपच रागात प्रियाकडे पाहत असतात. त्यानंतर लगेचच प्रिया मनात म्हणत असते, या घरामध्ये तुलाच माझं मानाने स्वागत करावं लागणार आहे. आणि यापेक्षा मोठी शिक्षा तुझ्यासाठी तरी काय असेल? सायली मग त्याचवेळी पूर्णा आजी म्हणतात, तन्वी बाळा, तुझं मन खरंच खूप मोठं आहे. पण तरीही या गोष्टीला मी परमिशन नाही देऊ शकत. तेव्हा लगेचच प्रिया म्हणते, पूर्णा आजी, हे पहा, माझं ऐका ना जरा. तुम्ही कारण संसाराची सुरुवात मला अशी कडवटपणाने नाही करायची आहे असं म्हणून ती खूप नाटक करत बोलत असते. मग आता अर्जुनला अजिबात ते सहन होत नाही. त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो रागातच आता तिच्यावर जोरात ओरडतो, बस झालं आता. अगं, तू किती नाटकं करतेस ना, मला चांगलंच माहीत आहे. अगं, माझ्या बायकोला चुकवण्याचा तू प्रयत्न करतेस ना, पण मी ते होऊ देणार नाही, समजलं? तेव्हा अश्विन आता रागातच विचारतो, काय, तू फक्त विरोध करायचा म्हणून बोलतोस ना? मग त्याचवेळी अर्जुन म्हणतो, मी माझ्या बायकोचा मान राखतोय अश्विन. तेव्हा रागातच तो पुन्हा म्हणू लागतो, या घरामध्ये नेहमी माझ्या बायकोला हेच ऐकवत गेले की ती या घरची सून नाहीये म्हणून. परंतु आज तन्वीला वाटतंय म्हणून तिने मोठ्या सुनेचं कर्तव्य पार पाडायचं. म्हणजे या घरातल्या माझ्या बायकोचं स्टेटस या तन्वीच्या मर्जीप्रमाणे ठरणार आहे का? तेव्हा लगेचच प्रिया म्हणते, पूर्णा आजी, अगं, माझी एवढीशी छोटीशी इच्छा पूर्ण होणार नाहीये का? नाचसून म्हणून मी तुझ्याकडे पहिल्यांदाच काहीतरी मागते. तेव्हा मधुभाऊ आता म्हणतात, मूर्खासारखा हट करू नको प्रिया. अगोदर जो गोंधळ घालून ठेवलाय ना, तो कमी वाटतोय का तुला? तेव्हा प्रिया आता साळसूतपणाच्या आवाजात विचारते, मी काय गोंधळ केलाय मधुभाऊ? आणि मी काहीही केलं तरीही ते अर्जुन आणि सायलीला नेहमी चुकीचंच वाटतं. तसंच तुम्हालाही वाटतं का हो? असं म्हणून ती मधुभाऊंना जाब विचारते. तेव्हा अर्जुन आता एकदम गप्प होऊन जातो आणि म्हणतो, फाईन, मी हे सगळं एक्सेप्ट करतो. असं वाटतं ना तुम्हाला? ठीक आहे, मी करतो एक्सेप्ट. मग आता अर्जुन सुद्धा एक अट घालतो, हे बघ तन्वी, जर तुला असं वाटत असेल ना की माझ्या बायकोने तुझं गृहप्रवेश करावं, तुझं स्वागत करावं, तर या घरातील प्रत्येकाने काय करायचं? की माझ्या बायकोचा मोठी सून म्हणून स्वीकार करायचा. आता अर्जुन सुद्धा अगदी त्यांच्याप्रमाणेच बोलत असतो आणि सर्वांनाच या गोष्टीबद्दल विचार करायला सांगतो. तेव्हा सर्वांना आता मोठा धक्काच बसतो की असं कसं एक्सेप्ट करायचं? सायलीला तेव्हा अर्जुन विचारतो, बोला, तुम्ही सगळे तयार आहात का माझ्या बायकोचा सून म्हणून स्वीकार करण्यासाठी? तरच ती तन्वीचा गृहप्रवेश करेन. बोला, पटकन. असं म्हणून अर्जुन सर्वांना विचारतो. तेव्हा अजिबात नाही असं प्रताप म्हणतो, आणि तू आम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नकोस. हा त्याचवेळी अर्जुन म्हणतो, आम्ही नाही ब्लॅकमेल करत. तन्वी आहे ना, ती सर्वांना ब्लॅकमेल करतेय. तेव्हा कल्पा मात्रा सुद्धा म्हणते की तिला मोठ्या सुनेचा दर्जा आम्ही देऊच शकत नाही. आणि तो प्रश्नच येत नाही. मग आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे मम्मा, फाईन, माझ्या बायकोने सुद्धा धाकट्या सुनेचा अजिबात स्वागत करण्याचा प्रश्नच येत नाही. चला, मिसेस सायली. असं म्हणून सायली आता विचारते, मी काही बोलू का? अहो, कुठलाही दर्जा असा मागून मिळत नसतो. तो मनापासून द्यावा लागतो, आणि त्याची तर मी वाट बघणारच आहे. जर तिची अशी इच्छा असेल की तिचा गृहप्रवेश मी करावा, तर मी तिची ही इच्छा पूर्ण करणार. म्हणजे करणारच. तेव्हा प्रिया मोठ्या तोऱ्यातच पुन्हा एकदा सायलीकडे पाहू लागते. तर आता अर्जुनला सायलीचा हा निर्णय आवडत नाही. तो विचारतो, अहो, पण मग? सायली म्हणते, राहू द्या. कारण प्रिया आता या घरची धाकटी सून आहे. आणि या घरात सुनांचं मन किती जपलं जातं हे मी अनुभवलंय. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, ऐका प्लीज.
मग सायली हसतच म्हणते, मी जर तिचा गृहप्रवेश केल्याने घरातील वाद टळणार असतील तर मी हे करायला तयार आहे. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. याचा अर्थ आम्ही तुला सून म्हणून स्वीकारले असा होत नाही. तेव्हा लगेचच सायली पुढे येते आणि म्हणते, मला माहिती आहे पूर्णा आजी. अहो, या घरावरून मी तर जीव ओवाळून टाकू शकते. आणि भाकर तुकड्याचं काय एवढं घेऊन बसलात? तेव्हा प्रिया आता म्हणते, सायली, बघ ना, नियतीच्या मनात सुद्धा हेच आहे. तू स्वतः होऊन मला तुझ्या घरामध्ये घेशील. सर्वजण प्रियाकडे पाहतच राहतात. तर अर्जुनला अजूनच राग येतो. मग आता सायली म्हणते, घेईल ना, मी अगदी आनंदाने तुला घरामध्ये घेईल. पण त्या अगोदर हे चित्र ना तू नीट लक्षात ठेव. कारण मी उंबऱ्याच्या आतमध्ये आहे आणि तू उंबऱ्याच्या बाहेर आहेस. आणि या घरावर येणारं कोणतंही संकट उंबऱ्याबाहेर पेलण्याची माझी ताकद आहे. हे लक्षात ठेव. असं म्हणून सायली आता लगेचच तिच्याकडे पाहत राहते. तर आता प्रियाला समजलेलं असतं की सायली नक्की काय म्हणतीये. त्यावेळी आता ती लगेच विमलकडे पास देते आणि कल्पनाच्या हातातून औक्षणाचं ताट घेते. तर प्रिया ही आता सायलीकडे जरा वेगळ्याच नजरेने पाहत असते, कारण मी सायलीला कसं झुकवलं या नजरेने. परंतु सायली तिच्याकडे आता पाहून हसत असते आणि तिचा औक्षण करते. तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकते, तिला हळदी कुंकू लावते, त्याचबरोबर तिला गोड सुद्धा खायला देते. त्याचबरोबर त्या दोघांचेही औक्षण करत आता तांदळाचे माप ती प्रियाच्या पायाजवळ ठेवते. मग आता सायली म्हणते, उजव्या पायाने हे माप ओलांड. आता तेव्हा प्रिया लगेच माप ओलांडणार असते. त्याचवेळी आता कल्पना म्हणते, थांब तन्वी, तुला ना अगोदर उखाणा घ्यावाच लागेल, मग तुला गृहप्रवेश करता येईल. मग त्याचवेळी विमल म्हणते, रीतीप्रमाणे कसं असतं ना, ज्या सुवासिनीने गृहप्रवेश केलाय आणि ज्या सुवासिनीने ओवाळलं त्या दोन्हीही सुवासिनींनी उखाणा घ्यायचा असतो ना. पूर्णा आजी म्हणतात, हो कल्पना, दोघींनाही आता उखाणा घ्यावा लागेल. तेव्हा तन्वी बाळा, तू घे ना उखाणा, असं पूर्णा आजी म्हणतात. तेव्हा आता लगेचच प्रिया सायलीकडे पाहते आणि म्हणते, खूप झाली मेहनत, खूप झाले कष्ट. कधी झाला विजय तर कधी लागली धाप. आणि आज शेवटी ओलांडून आले अश्विन सुभेदार यांच्या दाराचं माप. तेव्हा सर्वजण फक्त वावा असं म्हणतात. तर सायलीला आणि अर्जुनला समजलेलं असतं की हिने नक्की कशासाठी हा उखाणा घेतलाय आणि का घेतलाय. मग त्यानंतरच प्रतिमा विचारते, बाळा, सायली काय झालं? अगं, तू सुद्धा घे की आता उखाणा. तेव्हा सायली आता लगेच प्रियाकडे नजर रोखून लगेच उखाणा घेऊ लागते. येऊ दे कुठलाही वादळ, पेटू दे कोणताही बनवा, येऊ दे कुठलाही संकट आणि घडू दे कितीही ही शिक्षा. आणि अर्जुन रावांच्या साथीने मी करेन प्रत्येक माझ्या नात्याची रक्षा. आता या उखाण्यातून खरं तर तिने प्रियाला जबरदस्त टोमणा मारलेला असतो. तेव्हा प्रिया जरा रागातच सायलीकडे पाहते, कारण सायलीने सुद्धा असं सणसणत उत्तर तिला उखाण्यातून दिलेलं असतं. मग अर्जुन, प्रतिमा, मधुभाऊंना हा उखाणा खूप आवडतो. तेव्हा लगेचच आता कल्पना ही तन्वीला माप ओलांडायला सांगते. मग आता प्रिया गळ्यातल्या मंगळसूत्राला हात लावतच सायलीकडे नजर रोखून पाहतच आतमध्ये गृहप्रवेश करते. तेव्हा आता एक एक करून सर्वजण घरात जातात. तर सायली तेथेच थांबते. तेव्हा तिच्याजवळ मधुभाऊ आणि अर्जुन दोघेही येतात. त्यानंतर अर्जुन आता लगेचच सायलीकडे येतो, तिच्या खांद्यावर हात ठेवतो. मग मधुभाऊ सुद्धा येतात आणि सायलीच्या दुसऱ्या खांद्यावर हात ठेवतात. सायली आता त्या दोघांकडे पाहतच राहते. आता इकडे घरातील सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. प्रिया, अश्विन सुद्धा आता जोडीनेच तिथे बसतात. अर्जुन, सायली मात्र आता मागेच उभे असतात. कल्पना आता म्हणते, पूर्ण आई, अहो, दोघांचा जोडा किती शोभून दिसतोय ना. त्यावेळी पूर्ण आजी म्हणतात, हो ग, खूप छान शोभून दिसतोय दोघांचा जोडा. तेव्हा थँक्यू मामी, असं जेव्हा प्रिया म्हणते तेव्हा पूर्ण आजी विचारतात, काय ग, अगं, अजूनही तू कल्पनाला मामीच म्हणणार आहेस का? ती तुझी सासू झालीये आता. त्यावेळी लगेचच आता प्रिया म्हणते, पण आमच्यामध्ये सासू सुनेचं नाही तर आई आणि मुलीचं नातं असणार आहे. ती सायलीकडे पाहून आता म्हणत असते. तर सायलीला अजूनच राग येतो. त्याचवेळी आता मी तुम्हाला कल्पना आई म्हणेल असं प्रिया म्हणते. तर आता हे ऐकायला खूप गोड वाटतं. तन्वी बाळा, तू ना मला कल्पना आईच म्हण, असं लगेचच कल्पना म्हणते. मग त्यावेळी प्रिया म्हणते, सासूकडून आईचं प्रेम मिळणं हे खूप कमी सुनांच्या नशिबी असतं. असं म्हणून ती सायलीकडे हसत पाहते. तेव्हा अर्जुन, सायली रागातच तिच्याकडे पाहतात. तेव्हा सायली सुद्धा म्हणते की खरं आहे, कारण त्या नशीबवान सुनांपैकी एक मी आहे. तेव्हा सर्वजण आता एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर, चला, अंगठी शोधण्याचा कार्यक्रम करायचा आहे की नाही, असं पूर्ण आजी विचारतात. कल्पना हसतच म्हणते, हो, करायचा आहे की.
मग असं म्हणून आता कल्पना लगेचच प्रियाला म्हणते, तन्वी, हे बघ, या दूध पाण्यामध्ये जी अंगठी आहे ना, तर तुमच्या दोघांपैकी ज्याला पहिल्यांदा ही अंगठी सापडेल ना, त्याची संसारावर आयुष्यभर सत्ता असेल. तेव्हा आता, हो, असं आहे का? मग मीच अंगठी शोधून काढणार, असं अश्विन हसतच म्हणतो. तेव्हा आता लगेचच पूर्णा आजी म्हणतात, तन्वी, हे बघ, तूच अंगठी शोधायची आहेस, कारण अश्विनला मग तू सुतासारखा सरळ ठेवशील आयुष्यभर. तेव्हा प्रिया आता हसतच अश्विनकडे पाहते. तेव्हा अश्विन आता हसतच विचारतो, काय पूर्णा आजी? मग पूर्णा आजी आता हसतात. आता अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात जाते. मग त्यानंतर आता सर्वजण जे प्रियाची वाहवा करत असतात, कौतुक करत असतात, ते अर्जुनला अजिबात आवडत नाही. मग तेव्हा तो रागातच म्हणतो, बस झालं. या घरातला सर्वात चुकीचा डिसिजन इथे घेतला गेलाय. आणि तुम्ही तर सर्वजण वाहवा करत बसलात, पण मला अजिबात हे बघत बसायचं नाहीये. चला, असं म्हणून तो सायलीला आता रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा आता कल्पना म्हणते, चला, आता आपण सुरू करूयात. मग विमल लगेचच विचारते, दादा आणि सायली ताई शिवाय सुरू करायचं का? मग त्याच वेळी आता कल्पना म्हणते, मग काय झालं? आता अश्विनच्या बाबांना फॅक्टरीच्या कामासाठी जावं लागलंच ना. आपण जर त्यांच्याशिवाय हा सोहळा पार पाडू शकतो, तर अश्विनचा भाऊ असण्याची तरी काय गरज आहे? असं म्हणून ती आता विमलला गप्प करते. तेव्हा पूर्णा आजी आता म्हणतात, हो, कल्पना अगदी बरोबर बोलली. नंतर आता कल्पना म्हणते, तसंही ते गेले आहेत ना दोघेजण. वर आता जाऊ देत, त्यांना जायचं असेल तर. मला खात्री आहे की इथे सर्वजण आहेत ना, त्या सर्वांना वाटत की माझी सून ही 100 नंबरी सून आहे. असं म्हटल्याबरोबरच प्रिया अजून हुरळून जाते. तर प्रतिमा आता म्हणते, बरं, मी निघू का? कारण घरी कुणालाही काही अजून या लग्नाबद्दल माहीत नाही. आणि समजल्यानंतर काय होईल ना, ते कळतच नाही. तेव्हा आता लगेचच पूर्णा आजी म्हणतात, बाळा, थांब ना. एवढा सोहळा होऊ दे, जेवण कर आणि मग जा. तेव्हा आता प्रतिमा म्हणते, नको पूर्ण आई. अहो, घरी रविराजांना जर याबद्दल समजलं ना, तर काय होईल ना, ते समजतच नाही. आता मला खूप काळजी वाटते. त्यामुळे आता निघावं लागेल. तेव्हा प्रिया नाटकी करत पुढे येते आणि आई असं म्हणून डोळ्यात पाणी काढत म्हणते, तू निघालीस आई. पण खरंच मला ना तुझी खूप आठवण येईल आई. मग अश्विन, प्रिया लगेच आता प्रतिमाचा पुन्हा एकदा आशीर्वाद घेतात. त्यानंतर प्रिया म्हणते, आई, हे बघ, अगं, आपल्या दोघींना खूप कमी एकत्र वेळ मिळाला राहायला. पण आई, तू इकडे येत जा हा मला भेटायला. त्यावेळी आता प्रतिमा म्हणते, बाळा, हेच तुझं घर आहे आणि हीच तुझी माणसं आहेत. तेव्हा अश्विन विश्वासाने म्हणतो की प्रतिमा, त्या अजिबात तू तन्वीची काही काळजी करू नकोस. तिच्या डोळ्यामध्ये कधीही पाणी येणार नाही, मी तुला प्रॉमिस करतोय. त्याचवेळी आता प्रतिमा म्हणते, बाळा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहेच रे. पण तन्वी, तू एक काम करायचं, तुझ्या रागाला ना जरा आवर घालायचा. तेव्हा प्रियाला आता मोठा धक्का बसतो की आई अशी सासरच्या माणसांसमोर काय एवढी स्पष्टपणे बोलते. मग पुढे आता प्रतिमा हसतच तिला म्हणते, तू या घरामध्ये लाडाची लेक नाही, तर जबाबदार सून आहेस. त्यामुळे नाती तोडायला नाही तर नाती जपायला शिक. आणि चुकूनही कधी मोठ्यांचा अपमान करू नकोस. आणि काहीही झालं तरीही कधीही खोटं बोलायचं नाही बाळा. तेव्हा आता लगेचच प्रतिमा तिला असं काही सांगत असते जे प्रियामध्ये गुण असतातच. त्यामुळे प्रिया जरा घाबरते. तर सर्वजण प्रियाकडे आणि प्रतिमाकडे पाहतच राहतात. तेव्हा आता मनातच प्रिया रागात म्हणते, ये बाई, तुझा अर्धा मेंदू कुठेही असा पाजळू नको. आता निघ, आता निघ. असं म्हणून प्रिया हसण्याची नाटक करत प्रतिमाला म्हणते, आई, आता ये. तू तर इकडे. अर्जुन खूप भडकलेला असतो. तो म्हणतो, अश्विन एवढा मूर्ख कसा असू शकतो? डॉक्टर आहे ना तो, तरीही तन्वी कशी अशी मुलगी आहे? अजिबात त्याला कसं कळत नाही? तेव्हा सायली म्हणते, जे झालं आहे ना, ते अजिबात चांगलं झालेलं नाहीच आहे. पण आता एवढं चिडून काय होणार? काय आहे? अर्जुन विचारतो, मग काय करायचं? गप्प बसायचं का आपण? तेव्हा सायली म्हणते, अजिबात नाही. उलट आपण आता जास्त सावध राहायला हवं. अहो, आपल्या घराला वाळवी लागली आहे. पण आता अजिबात आपण ती वाढू द्यायची नाही. तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो, जी मुलगी सर्वांना फसवून या घरात आली आहे ना, ही त्या घराचा सत्यानाशच करणार. तेव्हा सायली म्हणते, असं कसं? असा कसा सत्यानाश करेल? ती आपणही आहोत ना या घरात. आणि तिने अश्विन भाऊजी बरोबर लग्न केले ना, यामागे नक्कीच काही ना काही तिचा दृष्टिकोन असणारच आहे. असं सायली अर्जुनला बोलून दाखवते आणि आपणच तो तिचा हा दृष्टिकोन पाहू शकतो. परंतु आपल्याला इथून पुढे जे काही करायचं आहे ना, ते अगदी शांत डोकं ठेवून करावं लागेल.
कारण प्रियाला तिचं म्हणणं सुद्धा खरं करू द्यायचं नाही आणि या घराचं वातावरण सुद्धा बिघडू द्यायचं नाही. हे जमेल ना तुम्हाला, असं लगेचच सायली विचारते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो जमेल. तर इकडे अजूनही प्रतिमा ही प्रियाला म्हणत असते, तुझ्यामुळे घरात कोणतेही वाद होणार नाही ना बाळा, याची काळजी घे तू. आणि भांडण तर अजिबात उकरून काढू नकोस. आणि तुझ्या जर काही चुका झाल्या तर त्या झाकण्यासाठी तू दुसऱ्यांच्या चुका तर अजिबात शोधू नकोस. प्रियाला आता खूप राग आलेला असतो, पण हसतच ती प्रतिमाचा हात पकडते आणि म्हणते, आई असं कसं करेन मी? अगं मी तुझीच मुलगी आहे ना. अगं तुझ्यासारखं सगळ्यांना जोडून ठेवेन. मी सगळं काही व्यवस्थित सांभाळेन. आणि हो, तुझी ट्रीटमेंट नीट चालू ठेव. हल्ली तिला फार काही लक्षात राहत नाही ना. असा आजार पण बरा नाही, हो की नाही? असं म्हणून ती उलट प्रतिमाला स्टोमने मारते. त्यानंतर आता प्रतिमा म्हणते, बरं मी निघते आणि अगोदर सायलीला भेटून येते. असं म्हणून ती लगेच सायलीकडे जाते. तर प्रियाला राग येतो. त्यानंतर अश्विन म्हणतो, चला आपण प्रोग्राम उरकून घेऊ. खाली आल्यानंतर प्रतिमा आत्याला कदाचित इथे थांबावं वाटेल. मग तेव्हा प्रिया म्हणते, आता प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यक्रमाला माझ्या माहेरचे नसणार आहेत. इथे आता माझी कल्पना, आई, माझी पूर्ण आजी माझ्या जोडीला आहेत. आणि तेच आता माझ्यासाठी खूप झालं. त्यानंतर इकडे सायली अर्जुन रूममध्ये असतात. तेवढ्यातच प्रतिमा आता तेथे येते आणि अगोदर दाराला नॉक करते. तेव्हा आता सायली दार उघडते. मग प्रतिमा यांना या असं म्हणून लगेचच त्यांना ती आतमध्ये यायला सांगते. अर्जुन एकदम गप्प असतो. प्रतिमा म्हणते, अगं सायली आणि अर्जुन, मला तुम्हाला हेच सांगायचं की प्रिया आणि त्याचबरोबर अश्विनचं लग्न तुम दोघांपासून लपवून ठेवलं, हे मला खूप जड गेलं. पण कसं आहे ना, तन्वीला अश्विन एवढा चांगला मुलगा कधी मिळालाच नसता. आणि कोणत्याही आईला हेच हवं असतं ना की आपल्या मुलीचं भलं व्हावं. आणि तसंही मला पूर्णाईंनी मनाई केली होती. आणि म्हणूनच मला तुम्हाला सांगता नाही आलं. मला माफ कर बाळा. असं म्हणून प्रतिमा लगेच सायली अर्जुनची माफी मागते. तेव्हा ते दोघेही एकदम इमोशनल होतात आणि म्हणतात, नाही प्रतिमा आत्या, तुम्ही अशी माफी मागू नका. मग सायली म्हणते, पूर्णा आजीचा शब्द तुम्ही टाळू शकला नाहीत, हे माहिती मला. तुम्ही असा हात नका जोडू. कारण जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा तुम्ही आमच्या बाजूने निर्णय घेतलाच ना. त्यामुळे मी आजही तुमच्या निर्णयाचा आदरच करते. तेव्हा अर्जुन, बाळा तुम्हाला माफ करशील ना, असं प्रतिमा विचारते. अर्जुन म्हणतो, आता तुला माफ करणारा मी कोण आहे अगं प्रतिमा आत्या? कारण तू नेहमी करेक्ट वागते. हे ऐकतच मी मोठा झालोय. तेव्हा प्रतिमाला तिचं मन खूप खात असतं. ती म्हणते, यावेळी वेळेला ना मी योग्य वागलेले असू देत नाही तर माझं देव सुद्धा मला माफ करणार नाही. अर्जुन म्हणतो, आत्या तू जे केलंस ना ते तुझ्या मुलीच्या भल्यासाठी केलंस. पण ते ना माझ्या भावासाठी खरंच खूप डेंजरस आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते, तन्वीबद्दलची तुमची मत ही मला माहीत आहेत. आणि मलाही खरं तर तिच्यातल्या खूप गोष्टी खटकत असतात. पण माणसाचा स्वभाव बदलू शकतो. अर्जुन, अरे मला खात्री आहे. मला असं वाटतंय की अश्विनमधला समजूतदारपणा तन्वीमधल्या कडवटपणाला पूर्णपणे काढून टाकेल. तेव्हा अर्जुन स्पष्टपणे म्हणतो, आत्या फ्रँकली मला तर असं काहीच वाटत नाही. तेव्हा आता लगेचच प्रतिमा म्हणते, असा विचार कर बाळा. तन्वी जर तुझी वहिनी झाली नसती तर तुमच्या संसारामध्ये ती लुडबुड करत राहिली असती. आणि तुम्हाला तिने कधीही सुख असं मिळवू दिलंच नसतं. पण आता तिच्या डोक्यातून तुझा विषय कायमचा जाईल रे अर्जुन. तेव्हा सायली म्हणते, यापुढे जे काही होईल ना ते चांगलंच होऊ दे, असं आम्हाला वाटतं. तेव्हा आता प्रतिमा म्हणते, होईल. आपण प्रत्येकातल्या चांगुलपणावरच विश्वास ठेव. आता येऊ का मी, असं म्हणून आता प्रतिमा ही त्या दोघांचा निरोप घेते. तेव्हा आता सायली म्हणते, काळजी घ्या. तेव्हा प्रतिमा आता लगेचच तेथून जाते आणि दार बंद करून घेते. मग आता अर्जुन हा सायलीला म्हणतो, प्रतिमाला खरंच असं वाटते की तन्वी बदलेल, कुणाला त्रास देणार नाही, सर्वांबरोबर चांगली वागेल. मी अशी इनोसंट माणसांना माझ्या लाईफमध्ये फक्त दोनच पाहिली आहेत. एक म्हणजे प्रतिमा आत्या आणि दुसरं म्हणजे तुम्ही. तेव्हा प्रतिमा आत्याला कळतच नाही की तन्वी नक्की काय गेम खेळणार आहे, असं अर्जुन रागातच जरा म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणते, मला कळतंय ना, पण तिच्या या खेळामध्ये ना मी तिच्या समोर उभी आहे. तेव्हा अर्जुन सायली आता प्रियाविरुद्ध अगदी बंडच पुकारतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुनने आता बोर्डवर सर्वांचे फोटोज लावलेले असतात. तेव्हा इन्स्पेक्टर सरंजामनचा फोटो तुम्ही इथे का लावलात,
ते तर एक चांगले पोलीस ऑफिसर होते ना? सायली अर्जुनला विचारते. मग साक्षी, महिपत, विलास, प्रिया यांच्याबरोबर यांचा का फोटो लावलाय असं लगेचच सायली विचारते. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता आपण फक्त साक्षीपर्यंत ही क्लूज घेऊन जातील ना? त्याचाच आपण विचार करतोय. जेव्हा विलास यांच्या कस्टडीमध्ये होता तेव्हा महिपत यांना भेटायला आला होता का? हे सर्व आपल्याला सरंजामे सांगू शकतात. तर प्रिया आता अर्जुन सायलीच्या रूमकडे येत. ती आता दार नॉक करते. त्यावेळी आता सायली लगेच दार उघडते. समोर प्रियाला पाहून तिला धक्काच बसतो. अशाच मालिकेचे